आज दिनांक 18 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती जिल्हा हिंगोली नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे आंदोलनामध्ये नगर परिषद नगर पंचायती व कंत्राटी कामगार हिंगोली वसमत औंढा नागनाथ कळमनुरी शेनगाव येथील कर्मचारी सहभागी झाले होते। या आंदोलनातील प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली पाहिजे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्यात यावे, सफाई कामगारांना श्रम साफल्य योजनेची घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, अशा एकूण 18 मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा सरचिटणीस म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन हिंगोली भारत बळवंते, महाराष्ट्र राज्य संघटक सुभाष कदम, जिल्हा अध्यक्ष नगर परिषद कर्मचारी संघटना हिंगोली भिवाजी वाघमारे, डीपी शिंदे, सचिव केशव भुजवणे, नगर परिषद कळमनुरी गंगाधर वाघ, सुभाष काळे, नगर परिषद औंढा नागनाथ विष्णू रणखाम, नगर परिषद शेनगाव दिनकर जगन्नाथ आदींची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। कामगार एकजुटीचा